नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या मे महिन्याच्या संदर्भामध्ये आहे. आता तुम्ही म्हणाल, ताई तुम्हाला वेळ लागला का? आम्हाला मार्च एप्रिलचा हप्ता अजून आला नाही, तुम्ही डायरेक्ट मे महिन्याचं कुठं सांगताय आता? आता काय करू? ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता भेटलाय त्यांच्या कमेंट भरपूर येत आहेत. मग माहिती द्यावीच लागेल ना मला त्यांच्या विषयावर, म्हणजेच मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात. नंतर त्या नाही का नाराज होणार माझ्यावर? तसं तुमच्यासाठी बोलते तसं त्यांच्यासाठी. आता हा मे महिन्याचा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, माझ्या बऱ्याच लाडक्या बहिणींना अजून मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही. आणि आता तुमचं जे म्हणणं आहे की ताई मे महिन्याचं वितरण कधी होणार? आता तुम्हाला सगळ्यांना समोरच आहे. आता ना आपल्या वितरणाची तारीख फिक्स आहे, ना आता आपल्याला वेळ फिक्स आहे. हा हप्ता कधी येणार माहिती नसतं, GR पण येत नाही, माहिती पण येत नाही. तुम्ही यावेळेस बघितलं मार्च महिन्याचं वितरण डायरेक्ट झालेलं आहे. त्यामुळे आता कसं सांगणार की मे महिन्याचं वितरण किती तारखेला होणार? बरोबर. पण एक मात्र खात्रीशीर या ठिकाणी माहिती देणार आहे, मे महिन्याचं वितरण मे महिन्यामध्ये होणार नाही. एवढं मात्र नक्की सांगते. का होणार नाही? कारण आपल्याला आत्ताच मार्च आणि एप्रिलचा हप्ता याच महिन्यामध्ये मिळालेला आहे. बरोबर. 3 हप्ते एकत्र कसे मिळतील? मिळणार नाहीत. बरोबर ना. मार्च आणि एप्रिलचं वितरण एकत्र झालेलं आहे. त्यातल्याही बऱ्याच महिलांना अजून मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नाही. काही महिलांना मार्च हप्ता मिळाला, एप्रिल मिळाला नाही. बरोबर. त्यामुळे आता ह्या वितरणासंदर्भात बोलणं खरं खूप चुकीचं आहे किंवा कठीण आहे असं म्हणू शकता. पण आता तुमच्या कमेंट येत आहेत म्हणून कमेंटवर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या इतर महिलांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाकी सगळी माहिती तुम्हाला देतच आहे. मे महिन्याचं वितरण हे आपल्याला जूनमध्ये होणार आहे. कारण मे महिन्याचं ज्या महिन्याचं वितरण त्या महिन्यामध्ये आता कधीच होत नाही. आता मागच्या वेळेस तर 2 महिन्याचं वितरण एकदम झालंय. मग आता हे वितरण पण असंच होणार का? जून मे आणि जून 2 हप्ते एकत्र येणार का? मग मे महिन्याचं वितरण जूनमध्ये होणार. शक्यतो आपण सरकारला विनंती करत आहोत की जर त्या महिन्याचं वितरण त्या महिन्यामध्ये व्हावे आणि एवढी गडबड होऊ नये. आणि मेन म्हणजे या वितरणाच्या अंतर्गत GR अगोदर आणावा किंवा कमीत कमी माहिती तर द्यावी. डायरेक्ट वितरण करून टाकलं आणि डायरेक्ट वितरण बंद पण करून टाकलं. त्यामुळे काही कळलं नाही यावेळेस खूप गडबड झालेली आहे. अशी गडबड झाली नाही पाहिजे. त्यामुळं मी सरकारला या व्हिडिओच्या अंतर्गत पण विनंती करते की मे महिन्याचं वितरण तुम्ही जून महिन्याच्या साधारण 15 तारखेपर्यंतच केलं पाहिजे. कारण आपल्या GR मध्ये 15 तारीख दिलेली आहे आपल्या योजनेच्या वितरणाची अंतर्गत. बरोबर. म्हणजे म्हणजे समजा आता मे महिन्याचं वितरण जरी जूनमध्ये गेलं ना तर ते जून 15 तारखेपर्यंत हे वितरण व्हावं अशीच आपली अपेक्षा आहे सरकारकडून या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे ही माहिती आता मी दिलेली आहे. आता बघूया की हे 15 तारखेपर्यंत वितरण होणार का मग पुढचा महिना अख्खा क्रॉस करणार, कसं होणार, ही सगळी माहिती आपल्याला पुढच्या महिन्यात मिळणार आहे. पण यावेळेस आपण अजून एक विनंती अशी केलेली आहे की अगोदर GR यावा किंवा काहीतरी माहिती तरी यावी, म्हणजे आपल्यालाही कळतंय की वितरण चालू झालं म्हणून. हे वितरणाची कुठली माहिती येत नाही, काय नाही. आणि जसं तुम्ही आता मी मगाशी तुम्हाला बोलले बघा, काही राहिलेलं नाहीये. ना वेळ राहिली, ना तारीख राहिलं, ना काहीच राहिलं. कधी पण वितरण चालू होतंय. हप्ता अकाउंटमध्ये आला की समजून जायचं, ताई वितरण चालू झालं. लगेच कमेंट येतात मला. हप्ता चालू झाला की लगेच मला कमेंट करायच्या, वितरण चालू झालं. आता असं झालंय. असं झालं नाही पाहिजे. ऍक्च्युली असं झालं नाही पाहिजे. चांगली ही आपल्या देशातली प्रसिद्ध योजना आहे. हिला कुठेही गालबोट लागायला नाही पाहिजे. जेवढ्या पात्र लाभार्थी आहेत त्या सगळ्या पात्र लाभार्थ्यांना हप्ता मिळाला पाहिजे. आणि जेवढ्याही गोरगरीब गरजू आहेत त्यांनाही हप्ता मिळाला पाहिजे. आता मार्च एप्रिलची तर काय अपडेट आलेलीच नाही अजून. बघू आता काय होतंय वितरणाचं त्यांचं. पण मे महिन्याचं वितरण या महिन्यामध्ये होणार नाही, एवढी खात्रीशीर माहिती तुम्हाला देते. मे महिन्याचं वितरण आपल्याला हे पुढच्या महिन्यामध्येच होईल झालं तर. आता ह्याच्यावर GR येणार का, माहिती येणार, काय होणार हे पुढच्या महिन्यामध्ये बघू आपण. कधी? जूनमध्ये बघू आपण. आणखीन भरपूर दिवस आहेत जून महिना यायला आपल्याला. आता तर कुठं मे महिन्यात, कुठं मे महिना चालू आहे. आणखीन मे महिना संपायला साधारण 8-9 दिवस बाकी आहेत अजून मे महिना संपायला. बरोबर ना. बघू जूनमध्ये काय माहिती येते, कसं येते, काय होतं. सगळी माहिती तुम्हाला देत आहे. काळजी अजिबात कुठेही करू नका. माझं सगळीकडे लक्ष असतं. जेवढ्याही अपडेट सरकारकडून येत असतात ती खात्रीशीर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या आणि सर्व सोशल मीडियाच्या अंतर्गत दिली जाते. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. कारण मनीषा धुमाळ ऑफिशियल हे YouTube चॅनल आणि हे सगळे माझे सोशल मीडिया अकाउंट तुम्हाला खात्रीशीर माहिती देतात. आपल्या या योजनावरच नाही तर बाकी भरपूर योजनांवर आणि भरपूर विषयावर आपल्याकडे खात्रीशीर माहिती असते. त्यामुळे सबस्क्राईब करा. इतर महिलांना शेअर जरूर करा, लाईक करा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, तुमचं म्हणणं काय आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.